फायनली इथे माझ्या मम्मीची म्हणजे बर्थडे गर्लची एंट्री झालेली आहे. आणि हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा आहे सेकंड पार्ट. पहिला पार्ट तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा. हा आहे सेकंड पार्ट माझ्या मम्मीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा. सो फर्स्ट पार्टमध्ये माझं सगळं डेकोरेशन तयारी तुम्ही पाहिली. आता सेकंड पार्टमध्ये बर्थडे गर्लची एंट्री झालेली आहे. तिची एंट्री होताच मी बुके देऊन तिचं स्वागत केलेलं आहे. गेटवर उभी राहून तिला वेलकम केलं. आणि माझ्या मम्मीला हा प्लेस बघताच माझी मम्मी फुल एक्सायटेड झाली, कारण का तिनेही पहिल्यांदाच हा प्लेस बघितला होता माझ्यासारखं. तर तिलाही खूप आवडला, बहिणीला भावाला सगळ्यांना हा प्लेस खूप आवडला. आणि मग नंतर बर्थडे गर्लचे काही व्हिडिओ शूट करण्यात आले. बघा, बर्थडे गर्लची एंट्रीचा एक सोलो व्हिडिओ घेतला. खूप सुंदर दिसत होती माझी मम्मी. हा ड्रेस माझ्या बहिणी आणि मी मिळून गिफ्ट केला होता माझ्या मम्मीला. सो माझ्या मम्मीने तोच घातला होता बर्थडेसाठी. आणि खूप चांगला ॲटमॉस्फिअर होतं त्याच्यामुळे तिला खूप खूप आवडलं. ती खूप हॅपी होती की वाव किती सुंदर जागा आहे असं माझी मम्मी फुल रिॲक्ट करत होती. पण मला तो व्हॉइस घ्यायचा होता, पण बाजूला इतकं म्युझिक होतं ना की ते कॉपीराईटच्या प्रश्नामुळे मी नाही टाकू शकले. पण माझ्या मम्मीला हा जो बटरफ्लाय सेक्शन आहे ना ब्लॅकवाला, तो खूप जास्त आवडला. तिला खूप अट्रॅक्ट झाला. ती सगळ्यात पहिली त्याच्याकडेच धावत गेली. ती म्हणाली मला ह्याच्यासोबत एक व्हिडिओ काढायचा आणि फोटो. म्हणून मग मम्मी तिकडे गेली. तिला तो ब्लॅक कलरचा बटरफ्लाय खूप अट्रॅक्ट करत होता, सुंदर वाटत होता खरं तर तो. तर माझी मम्मी तिकडे राहून थोडंसं व्हिडिओ काढले. मग तिचे खूप सारे आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले. ऑब्व्हियसली स्पेशल गर्ल होती ती. आजचा बर्थडे स्पेशल म्हणजे बोलतात ना मुख्य अतिथी तीच होती. त्याच्यामुळे मग तिचं सेलिब्रेशन, तिचे फोटोशूट नाही होणार असं कसं होईल. मग भरपूर फोटोशूट करत होतो. मग तिला वेगवेगळ्या सगळ्या जागेवर तिला एक्सप्लोअर करवलं, म्हणजे पूर्ण रेस्टॉरंट तिला दाखवलं. खूप छान होतं, तिला खूप आवडलं. मग तिला फक्त डेकोरेशन कुठे करत होतं ती गोष्ट तिला माहिती नव्हती, कारण का एक अजून बाजूला टेबलवरती ॲनिव्हर्सरीचं पण डेकोरेशन होत होतं. त्याच्यामुळे ती कन्फ्यूज होती की आमचं डेकोरेशन कुठलं आहे. पण तरीसुद्धा तिला मग आम्ही फोटोजमध्ये वगैरे गुंगवलं. तिला म्हटलं नाही, तो आधी फोटोज वगैरे सगळे काढून घे, तोपर्यंत डेकोरेशन आपलं सगळं होतं चाललेलं आहे. मग मस्तपैकी मम्मीचं छान खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले. खूप छान छान वेगवेगळ्या अँगलनी सगळीकडनं फोटोज काढून झाले. आणि इतकी खरंच जागा छान आहे ना की तिकडे फोटोज व्हिडिओज नाही काढले तर मग काय मजा एवढ्या चांगल्या जागी जाऊन एवढा पैसा खर्च करून, आहे की नाही. मग मस्तपैकी सगळीकडनं आम्ही प्रत्येक अँगलनी मम्मीची छान छान व्हिडिओज आणि फोटोज काढले. आणि खरंच माझी मम्मी खूप 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 सुंदर दिसत होती. आणि मग नंतर फायनली तो बुके माझ्या हातात होता. तो फायनली जिचा होता तो तिला देण्यात आणायला मम्मीच्या हातात गेला तो चॉकलेटचा बुके. आणि माझ्या मम्मीला खरंच खूप आवडलं होती जागा, त्याच्यामुळे ती खूप खुश होती. आणि मस्त वाटत होतं खरं तर सगळ्याच गोष्टी. आणि आम्ही खूप सगळ्यांनी एन्जॉय करत होतो. आणि मग मम्मीचं फोटोशूट प्रत्येक म्हणजे ते खरं तर 4 कॅमेरे लागले होते. माझी बहीण एकीकडे, मी एकीकडे, माझा नवरा एकीकडे, माझा भाऊ एकीकडे, असे प्रत्येकजण आपापल्या अँगलनी फोटोशूट करत होते मम्मीचे. आणि खूप छान वाटत होतं. आता बर्थडे गर्लसोबत सुद्धा सगळ्यांना फोटोज काढायचे होते म्हणून सगळे वेटिंगला होते. पण इथे माझ्या मम्मी मस्त मस्त असे अँगल्स देऊन फोटोज काढत होते. आणि हे सगळे पोजेस ना तिला दाखवते बघा कोण. इकडे पुलावर उभी राहून मी तिला दाखवते वरून की मम्मा असं कर म्हणून. मग नंतर इथे बघा जावई आणि सासू, हे दोघं जावई सासू सुनाचं पण एक व्यवस्थित फोटोशूट झाला. माझी मम्मी म्हणाली नाही मला माझ्या जावयासोबत पण एक व्हिडिओ करायचा बाबा. तर माझा नवरा म्हटलं हो मला पण व्हिडिओ टाकायचा आहे माझ्या सासूबरोबर, म्हणून मलाही करायचा आहे. मग सगळ्यात पहिली ह्या दोघांचा व्हिडिओ करण्यात आला. आणि व्यवस्थित दोघांची चालण्याची एक एंट्री घेतली मस्तपैकी. बघा, जावई आणि सासू जरी असले तरी मायलेकांसारखं प्रेम आहे माझं. मम्मी त्याच्या विजयावरती इतकंच आईसारखं प्रेम करते आणि विजयसुद्धा त्यांना तितकंच हे करतो. त्याच्यामुळे त्यांच्या नात्याला कुणाची नजर नाही लागो, टचूड देवा असंच राहू दे. त्यांचं प्रेम आणि त्यांचं असं नातं खूप छान आहे दोघांचं बॉन्डिंग, त्याच्यामुळे मला खूप भारी वाटतं. आणि नंतर इथे बघा स्पेशल माझा भाऊ आणि माझी मम्मी, म्हणजे हे खरे मायलेक आहेत. पण कोण म्हणणार आहे का ही आई आहे म्हणून इतक्या मोठ्या मुलाची, किंवा तिला इतकं जावई आहे, कोण म्हणणारच नाही. माझी मम्मी इतकी सुंदर आणि इतकी गॉर्जियस आहे आणि इतकी फिट आहे की खरंच माझ्या मम्मीला कोणाची नजर नाही लागो, टचूड. ती अशीच राहो, कायम एव्हरग्रीन राहो माझी मम्मी. आणि ती तितकी स्वतःची काळजीसुद्धा चांगली घेते. आणि माझा भाऊ आणि माझी मम्मी बघा किती भारी दिसत आहेत, दोघं पण सुंदर वाटत आहेत. माझा भाऊ पण किती छान दिसतो, एकदम हँडसम हंग दिसतोय माझा भाऊ. लवकरच आम्ही त्याच्यासाठी मुलगी शोधतोय, त्याच्यामुळे लवकरच त्याच्या लेफ्ट साईडला पण एक कोणतरी येऊ दे, म्हणजे मम्मी बायको आणि तो असं त्याचं छान असं तिघांची तिगडी होऊ दे आणि खूप छान वाटू दे. पण खरंच खूप भारी वाटत होते दोघं पण. मग माझ्या भावाचं आणि मम्मीचं खूप सारे आम्ही दोघांचे जोडीने फोटोज काढले, व्हिडिओज काढले खूप सारे. आणि मी बॅकग्राऊंडला मी होते, मी माझ्या नवऱ्याला सांगत होते मी येते बॅकग्राऊंडला, जरा थांबा मला जाऊ द्या. तरी पण मग त्याच्यानंतर थांबलो. आणि मग नंतर ह्यांचे इथे खूप सारे क्यूटचे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. बघा दोघं मायलेकांमधलं बॉन्डिंग किती छान आहे. आणि बायको आल्यानंतर सुद्धा हे असंच राहील हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
आणि आता इथे माझ्या मम्मीचं स्पेशल एकटीचं स्पेशल व्हिडिओ काढायचा होता, पण त्याच्यात एक सरप्राईज एलिमेंट झालं. तुम्हाला दाखवते काय आहे ते सरप्राईज एलिमेंट. म्हणजे माझ्या मम्मीला हे बघा, माझी बहीण आली. माझी मम्मीला वाटत होतं तिच्या एकटीचा काढते, पण माझी बहीण आली मागून आणि तिला असं मस्त असं हे केलं. तर माझी मम्मी एकदम खुश झाली, अरे हे कसं काय, माझ्या एकटीचा व्हिडिओ काढत होते. त्याच्यामुळे तिला एक सरप्राईज झालं आणि दोघींचंही खूप छान असं क्यूट असा मोमेंट आम्ही कॅप्चर केला आणि खरंच खूप भारी वाटत होत्या दोघी पण. मग नंतर इथे 3 जणं, मम्मी आणि माझा भाऊ आणि माझी बहीण, हे दोघं मिळून माझ्या मम्मीला म्हणजे बर्थडे गर्लला घेऊन आले आमच्या डेकोरेशनच्या इथे. बघा किती छान बलून्सनी त्यांनी डेकोरेट केलं होतं, हॅपी बर्थडे मॉम लिहिलं होतं आणि खरंच खूप भारी वाटत होतं ते सगळं. आणि मस्त क्यूट, सिम्पल, सोबर आणि क्यूट डेकोरेशन झालं होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि माझी मम्मी फुल खुश होती की इतकं छान सजवलं आहे, इतक्या छान प्लेसमध्ये आहे. आणि मुळात खाली होती जागा, आम्ही लवकर गेल्याचा आम्हाला हा प्लस पॉईंट मिळाला की पूर्ण हॉटेल खाली मिळालं. जास्त गर्दी नाही, क्राऊड नाही, किचकिच नाही, आवाज नाही, काहीच नाही. आमचं 8 वाजेपर्यंत रेस्टॉरंट एकदम खाली भेटलं आम्हाला आणि आम्ही होतो, त्याच्यामुळे आम्हाला ती जास्त बरं वाटलं की पूर्ण रेस्टॉरंट खाली होतं आणि आमचाच आवाज होता आणि आम्हालाच व्यवस्थितपणे फोटोज काढता आले, व्हिडिओज काढता आले. नाहीतर मग काय होतं की बाबा आपल्यामुळे दुसऱ्याची प्रायव्हसी जाते, हे होतं असं वाटतं आपल्याला. पण आम्हाला पूर्ण खाली स्पेस मिळाल्यामुळे आम्हाला खूप जास्त ते बरं वाटलं की म्हणून मी म्हटलं होतं की आपण लवकर जाऊया, म्हणजे आपण पूर्ण आरामात व्हिडिओज काढता येतील, फोटो काढता येईल. म्हणून आम्ही तासभर आधीच गेलो होतो. 8-8:30 आमचं सगळं झालं होतं. म्हणजे आम्हाला 8:30 पावणे 9 टेबल अलाउड केला होता. आमचं 8:30 पूर्ण फोटोशूट, व्हिडिओज हे सगळं छान काढून झाले होते. मम्मीचं बर्थडे सेलिब्रेशनची तयारी झाली होती. ते बघा आम्ही केकसुद्धा आणला होता, तो घेतला. तिकडे त्यांनी टेबलवरती केक म्हणजे केक ठेवण्यासाठी एक आम्हाला व्यवस्थित असा टेबल दिला होता त्यांनी, छान त्याच्यावर केक त्यांनी म्हणजे लावून आणून दिला होता आम्हाला. आणि खूप छान असं मेंटेन केलं होतं त्या लोकांनी तिथे सगळ्या गोष्टी. सांगितलं होतं तुम्हाला म्युझिक हवं तेव्हा सांगा, आम्ही म्युझिकसुद्धा लावून देऊ बर्थडेचं, तुम्हाला कोणतं गाणं हवं आहे, काय हवं ते सगळं त्याने आम्हाला विचारलं होतं आणि तसं सगळं ठरलं होतं. आणि माझ्या मम्मीचं मग केक्सबरोबर खूप सारे फोटोज काढले होते. केक माझ्या मम्मीला खूप आवडला, क्यूट होता आणि छान होता केक, त्याच्यामुळे माझ्या मम्मीला केक खूप आवडला, भावालाही आवडला. मग केकबरोबर खूप सारे बर्थडे गर्लचे फोटोज क्लिक केले, व्हिडिओज काढले. बघा 2 कॅमेराज लागलेले आहेत आणि छान असं सगळं बर्थडे गर्लचे केक सोबतचे एकदम क्यूट फोटोज काढून झाल्यानंतर आम्हाला खूप असं मस्त वाटलं. म्हटलं बाबा चला, खाली आहे खूप जागा, आपल्याला पूर्ण आपली स्पेस मिळते, खूप मजा करायला मिळते. त्याच्यामुळे आमच्या वेळेत सगळ्या गोष्टी आमच्या घडत होत्या. व्यवस्थित प्लॅनिंग माझं सेट होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित जसं मी प्लॅन केलं होतं त्याच्या अकॉर्डिंग सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत सगळ्या तशाच घडत होत्या. पुढचं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच, पण सगळ्या व्यवस्थित आत्तापर्यंतच ठरलेल्याप्रमाणे सगळ्या झाल्या होत्या. व्यवस्थित फोटोशूट पण ह्यांचा केक बरोबर झाला. आता होती बारी केक कट करायची. तर केक कट करण्यासाठी मी इथे कॅन्डल्सचे असतात ना, स्पार्कल कॅन्डल्स, ते सगळे घेऊन आले होते. आणि मग नंतर ते सगळे आम्हाला व्यवस्थित त्याच्यावर लावायचे होते. पण कोणाचं कसे लावायचे हे ठरत नव्हतं की कॅन्डल्स त्या केकवर लावले तर मग ते कसं वाटेल किंवा कसे करायचे, ते आमचं इथे चालू होतं प्लॅनिंग. इथे फोटो काढून झाल्यानंतर म्हटलं आता चला फायनली आपण केक कट करूया. आता खूप फोटोज झाले. मम्मी म्हणाली आता नाही, भरपूर फोटोज काढले, मेमरी फुल होईल इतके फोटोज काढलेले आहेत. तरी माझा भाऊ काही थांबत नव्हता, प्रत्येक अँगलनी फोटोज काढत होता मम्मीचे. आणि मग ते फोटो काढून झाल्यानंतर आम्ही आता केकला हॅपी बर्थडे म्हणजे केक कट करायची वेळ आली होती आमची. आणि ते बर्थडे गर्ल बघा किती छान दिसते. खरंच माझी मम्मीला कोणाचीच नजर नाही लागो, अशी एकदम गोड दिसत होती माझी मम्मी. आणि सगळे लोक तिकडे रेस्टॉरंटमध्ये बघत होते, कारण काय एवढे मोठे मुलं आहेत आणि त्यांना मम्मी म्हणतात आणि मम्मी इतकी लहान दिसते. तर हॉटेलवाला मॅनेजरसुद्धा मला म्हणत होता की ही तुमची मम्मी आहे सिरियसली? म्हटलं हो सिरियसली मम्मीच आहे ती, त्यांना जावई आहे आणि आता थोड्या दिवसांनी सूनसुद्धा येईल. बोलतात खरंच वाटत नाही, खूप म्हणजे लहान वाटते असे म्हणत होते ते. आणि माझी मम्मी खरंच खूप अशी लहानच वाटते. आता इथे बर्थडे कट करायची वेळ आली आणि इथे बघा ह्यांच्या हातात मी स्पार्कल कॅन्डल्स आणले होते 3, ते त्यांच्या हातात दिले तिघांच्या, माझ्या बहिणीच्या, भावाच्या आणि मम्मीच्या. आणि ते स्पार्कल कॅन्डल्स असे ब्लो केले आणि मस्त वाटत होते. इथे आम्ही बोलवतो हॅपी बर्थडे मम्मा. खूप छान वाटत होतं. तिघांच्याही हातात कॅन्डल्स होते. ते खरं तर मला मम्मीच्या हातात 2 द्यायचे होते, पण ती घाबरत होती, म्हणते नाही मी एकच घेते. म्हणून मग तिच्या हातात 1 दिलं आणि ती दोघांनी एक हातात घेतला आणि खूप मस्त असं खूप छान मुमेंट वाटत होता. हा व्हिडिओसाठी मी स्पेशली हे क्रिएट केलं होतं. आता एक जो कॅन्डल होता तो मी केकवर लावायला ठेवला होता एक्स्ट्रा. मी जास्तच घेऊन आले होते कॅन्डल स्पार्कल्स, कारण का त्याच्या हिशोबाने मी प्लॅनच केलं होतं. माझं प्लॅनिंगमध्ये कधीच खराबी नसते, मी प्रत्येक गोष्ट पॉईंट टू पॉईंट करत असते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज
करत असते. आता इथे एक अजून स्पार्कल कॅन्डल होतं ते लावलं आणि त्याच्यानंतर हॅपी बर्थडे सॉन्ग सुरू झालं आमचं इथे. आणि ते बघा आता मस्तपैकी केक वगैरे कट होईल. आता हे गाणं तर इथं मी प्ले केलेलं आहे. आता कॉपीराईट येतोय की नाही माहिती नाही, पण आता मी खूप हिम्मत करून हे गाणं प्ले केलं कारण का बॅकग्राऊंडला गाणं खूप कमी येतं आणि आमचा आवाज जास्त येतोय म्हणून मी तिकडे ते गाणं प्ले ठेवलेलं आहे. आता बघूया कितपत कॉपीराईट येतोय मला, पण आता पुढे बघूया आपण. इथे सगळ्यांनी एकमेकांना केक भरवले, म्हणजे मम्मीला स्पेशली मम्मीला सगळ्यांनी केक भरवले आणि मम्मीनी सगळ्यांना केक भरवले आणि केक खूप टेस्टी होता. म्हणजे काय सांगू, केक इतका टेस्टी होता ना, म्हणजे तोंडात घातल्या केक असा मेल्ट होत होता आणि केक कट केल्यानंतर आतून पूर्ण असं चॉकलेट मेल्ट होऊन असं बाहेर पडत होतं आणि इतकं भारी होतं ना खरंच. म्हणजे ते चॉकलेटचा टेक्स्चरच इतका टेस्टी होता की काय सांगू. म्हणजे मलाच माझ्यावर प्राऊड झालं की अरे वा काय भारी केक घेऊन आले रेखा तू, असं मला झालं. आणि मग नंतर इथे मम्मीला मी जरा खेचलं, म्हटलं चल थोडंसं डान्स तर कर. म्युझिक चालू होतं पण ती नाही म्हणते आता नको नंतर करते. मग तिने थोडासा तिकडे डान्स केला. त्याच्यानंतर आमचा टायमिंग संपला. 9 वाजले, बघता 9 वाजले. आम्ही 6 वाजता आलेलो, हे लोक 7 वाजता आले आणि बघता हे सगळं करता 9 कधी वाजले कळलंच नाही. आणि 9 वाजल्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की लोक यायला लागली, भरपूर क्राऊड व्हायला लागला, तेव्हा कळलं रे बापरे 9 वाजले. मग आम्ही आमच्या टेबल जिकडे आम्ही वरती जे सर्कल्स होते ना बांबूवाले, तिथे आम्ही टॉप फ्लोअरला सगळ्यात, म्हणजे टॉप फ्लोअर म्हणजे 3 फ्लोअर्सच आहे, 3rd फ्लोअरला आम्ही आमचा एक असा कॉटेज होता, तिकडे आम्हाला जेवायला आम्ही टेबल बुक केलं होतं. बघा असे सर्कल्स होते, हाफ सर्कल्स बांबूचे, त्याच्यामध्ये 5 ते 6 लोक आरामात बसू शकतात असा स्पेस होता आणि छान स्पेशियस होतं. तर आम्ही आमचा टेबल मिडलवाला बुक केलेला कारण का मिडलमधून आम्हाला खालचा व्ह्यू खूप छान भेटत होता. मग आम्ही तो घेतलेला आणि मग आम्ही तिकडे जाऊन बसलो आणि बघा वरतून खालचा म्हणजे ॲटमॉस्फिअर खूप छान दिसत होतं आणि खूप मस्त वाटत होतं. म्हणून आम्ही बरोबर अँगल बघून आम्ही टेबल पण बुक केला होता, व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या होत्या. म्हणून मी आधी आले होते का मला ह्या सगळ्या गोष्टी बघून व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करायचं होतं आणि छान असं वाटलं होतं. आणि मम्मीला ही वरची जागासुद्धा खूप आवडली होती कारण का खूप मस्त वाटत होतं. त्या बांबूमध्ये असं सर्कल केलेले बांबू होते आणि त्याच्या आतमध्ये बसून आपण मस्त असं जेवणार होतो, तर खूप छान होतं. ओव्हरऑल गोष्टी खूप छान त्यांनी मेंटेन केलेल्या आहेत हॉटेलवाल्यांनी, त्याच्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह गोष्टी आहेत आणि आपल्याला खूप आवडतात सुद्धा. त्याच्यामुळे आम्हाला खूप मस्त वाटलं तिकडे त्याच्यामध्ये बसून, काहीतरी नवीन ठिकाणी बसून. रेग्युलर आपण टेबलवर बसून जेवतोच, पण असं वेगवेगळ्या ठिकाणी बसून जेवलं की जरा बरं वाटतं, काहीतरी युनिक केल्याचा अनुभव येतो. मग नंतर आम्ही मस्तपैकी तिकडे बसून थोडेसे फोटोज काढले. इथे माझी बहीण बघा मस्तपैकी तिचे पण आम्ही फोटो व्हिडिओज काढले. इथे दोघी माहिले की बसल्यात छान आणि हा व्हिडिओ मी काढते, बाकीचे लोक थोडे खाली आहेत ते येत आहेत वरती. इथे माझी बहीण किती क्यूट दिसते, एकदम छान प्रिन्सेस पिंक घातलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी गोड दिसत होती ती. आणि मग जेवण ऑर्डर करायचं होतं आम्हाला. काय मग ते हा स्कॅनर त्यांनी दिला होता, म्हटलं होते ह्याच्यावर फोटो सेशन खत्म ही नहीं हो रहा है इसका. ऑप्शनमध्ये ऑर्डर देत होते ना, धडाधड आम्ही 500 फोटो काढले असते. धडाधड. ये इंसान देखो, और ये मेरी बहन बहुत सुंदर लग रही है. वाओ, दुनिया की बेस्ट सिस्टर है मेरी ये. आई लव यू. मुलं कसं वाटतंय जावई म्हणून सासूचा बर्थडे सेलिब्रेट केलाय. माझ्या बोल जावई म्हणून सासूचा बर्थडे सेलिब्रेट झालाय, कसं वाटतंय? छानच वाटतंय ना. आधी पण केलंय. मम्मीला विचार नवीन आणि हे करताय कसं. सगळं तेव्हा केलंय, पण आता जावई म्हणून कसं केलं? ऑफिशियली गेल्या वेळेला पण केलं ना. गेल्या वर्षी कुठे गेलेलं आपण? गेल्या वर्षी कुठे गेलो होतो? गेल्या वर्षी घरीच केलेलं वाटतं. नाही, कुठे गेलो होतो. वीडियो का असेल. हमको ब्लॉग के जरिए मालूम पड़ता है हमने पिछले साल क्या किया था.
दूसरा बर्थडे रेखाच्या नंतर हाँ शादी के बाद फर्स्ट बर्थडे हम लोगों ने घर पे किया था फुल पिंक डेकोरेशन के साथ बारबी वाला लुक करके हम लोगों ने किया था। इस बार हम लोगों ने थोड़ा एडवांस एक लेवल अप जाके हम लोगों ने ये ऐसे एकदम बड़ा सा हमारे यहाँ का ये हमारे कल्याण का सबसे नंबर 1 मतलब रेस्टोरेंट है ग्रीन लीफ, लेकिन बेस्ट है। ये इतने सारे मसाला पापड़ आज मला खूप लाड होणार आहे। मसाला पापड़ के साथ आगे हैप्पी बर्थडे। आज माझा खूप लाड होणार आहे, तर मी सगळा लाड घेणार आहे, कमी काही पडून देणार नाही मला, कारण का रोज तर माझा लाड होतोय, पण असं रेस्टॉरंटमध्ये कधीतरी नाही, रेस्टॉरंट मन वाटतं तर काही जातं, पण हे खूप सारं चांगलं होतं ना, तर तो पण मी काय बोलत होती तुला नाही काय मी काय बोलले मला ते कळलं होतं. तुमच्या आता तुम्हाला काय करणार आहे? ती प्रेमाने हे झाले भांबरले, काय बोलतात भांबरले. हो मी एकदम एक्साइटेड झालेला आहे, हा तर मला मी काय बोलले मला कळालं नाही, तुम्हाला विचारायला काय कळणार? आणि ही बिचारी बघा नुसती वाडावाडी वाडावाडी करते. मग आम्ही खाण्यामध्ये तंदुरी, चायनीज, मसाला पापड, परत चिकन करी, बटर नान, गार्लिक नान, बिर्याणी असं बरंच काय काय मागवलं. कोल्ड्रिंक्स होत्या, स्टार्टर होतं, बरेच काही काय गोष्टी आम्ही खायला मागवल्या, भरपूर काही खाल्ल्या. खूप छान जेवण होतं. काही गोष्टी सगळ्या चांगल्या होत्या, फक्त आम्हाला चिकन करी जी आम्ही मागवली होती ती काही आम्हाला इतकीशी आवडली नाही. बाकी सगळं जेवण ऑसम होतं, म्हणजे एकदम भारी होतं. इतकं छान जेवण होतं की आम्ही भरपूर खाल्लं, म्हणजे इतकं ओव्हरलोड खाल्लं. आणि त्याच्यानंतर माझी बहिणी ते सांगते, आम्ही जो केक आणला होता तो केक आम्ही डेझर्टला स्वीट डिश म्हणून खाल्ला शेवटला सगळं जेवण झाल्यानंतर.
फिरता लागल्या कांद्याची बाकरी बाकरीचा कलरला आज माझ्या सुगंधला वसाचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील तो तुझ्यावरी कल्ला ग पारू करतस गो नकरा चल जाऊ बाजारी वसाचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील तो तुझ्यावरी कल्ला ग पारू करतस गो नकरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आई हाय कोणी सोनी गाडोनी मुंबईच्या किनारी मारुती कोणी हाडल्या चोरी चल बाजारी अय्या हो रुपेरी वालू सोनेरी लाटा यावं माझ्यावर करणे रुपेरी वालू सोनेरी लाटा यावं माझ्यावर करणे कोणी दिसेने हूँ कोणी गावीने हूँ सांग तुझे मनात काय घडते कोणी दिसेने हूँ कोणी गावीने हूँ सांग तुझे मनात काय घडते गोव्याच्या किनाऱ्यावर अथवा बहीण देशीचा हिरे सागरी दुनियेची सफर देशीचा नको बघू असं बघी होते कसं माझी कार भर दिसला तुझे दुसरेच्या जाण्यामध्ये कागद तुटला रुपेरी वालू सोनेरी लाटा यावं माझ्यावर ना चाहूं बंगला गाड़ी ना चाहूं मोटर गाड़ी ये तो है बस नाम के देती है दे देती है तुला दिलेले आहेत आम्ही बर्थडेला गिफ्ट. हो तूच खा, नको देऊ कोणाला, तूच खा एकटी. आणि भरपूर सारे चॉकलेट्स आणले होते. आणि आधी तुम्हाला वाटत असेल हिला गिफ्ट नाही दिलेत, पण आधीचे गिफ्ट सगळं देऊन झालेले आहेत. ते कपड्याचे ते घातलेत ते सुद्धा सगळं देण्यात आलेलं आहे. माझ्या मम्मीला भरपूर सारे गिफ्ट्स आम्ही दिलेले आहेत. सो गिफ्ट सोनं केलेलं पण भरपूर गिफ्ट्स दिलेले आहेत. सो डोंट टेक टेन्शन. माझ्या मम्मीला एकदम गिफ्टचा भरमसाठ पाऊस पाडलेला आहे मी तिच्यावरती यंदा. 1 महिना झालेला शॉपिंग करतात माझ्या बर्थडेला. सकाळी माझ्या लग्नात पण एवढी शॉपिंग असेल. करेक्ट. आणि जेव्हा शॉपिंगला तो गाडी गिफ्ट्सवर गिफ्ट पासून तर घड्याळापासून तर चष्मापासून सगळं न्यू ब्रँड. ब्रँड. अँड मम्मी हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू. देव तुला उदंड आयुष्य देव आणि सुखात समाधानात आणि भरभराटीचं आयुष्य देव. माझ्या मम्मीला कोणाचीच नजर नाही लागू, कोणाची म्हणजे कुणाचीच नजर नाही लागू. असे पोरं मला हवी. 7 जन्मच्या पण वर हेच मुलं पाहिजे. आणि आम्हाला पण ही चाय भेटू दे. तथा असतो असा देव म्हणेल. गॉड थँक्यू मला हे मुलं दिली. आणि आम्हाला शाही दिली त्याच्याबद्दल थँक्यू सो मच देवा. खूप लागते माझे मुलं माझे खूप लाड करतात. सगळ्यांच्या पोरांनी असंच लाड केला पाहिजे आपल्या आई वडिलांचे. करेक्ट आहे. कारण का आई वडील हे जगात सगळ्यात प्रिय गोष्ट आहे. खरोखर माझ्या मुलांनी तुम्ही बघत नाही, तुम्हाला तर व्हिडिओ दिसतात त्याच्यापेक्षा रोजच माझा बर्थडे. असं नाही का आज मला बर्थडे केला तर माझा रोज बर्थडे असतो. रोज बर्थडे, रोज काय जे पाहिजे ते मला खायला, जसं पाहिजे तसे कपडे, फिरायला. मी कंटाळते की जात नाही. मी बोलते नको गं नको गं, तरी हे लोक बोलतात नाही तू चल चल चल.
सगळे हाऊस पुरवतात. माझ्या आयुष्यामध्ये काही इच्छा नाही राहिली, एवढं सगळं पुरवलं मला. ना अभी तो शुरुआत आहे भाई, गेम ऑन आहे. खूप माझे मुलं पण नाही, अजून आम्हाला भरपूर हिच्यासाठी बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे. हे तर आमचं सगळ्यात बोलतात ना छोटं कोकरू आहे. येस, शेंडे फळ जास्त फेवरेट असतं. फेवरेट आहे. तिन्ही मुलं फेवरेट आहे, पण छोट्याला जास्त दिवस. प्रेम असतो. करेक्ट. आणि माझं तर खूप आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीने तुला हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू मम्मा. चलो एवरीवन, हॅपी बर्थडे मम्मी. सगळ्यांना तुम्हाला पण खूप आशीर्वाद. बॅकग्राऊंडचा आवाज ठीक आहे, चालेल. बोलायचं असतं. चला लोक मला खुश ठेवतात. Yes. आता हा बर्थडे झाला, आता पुढच्या वर्षीचा बर्थडे अजून ग्रँड असेल, तर तुम्हाला नेक्स्ट इयर बघायला मिळेल. पण आताचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. आता हे 3 मुलांमध्ये आता हा एक मुलगा माझा. जावई, जावई माझा मुलगाच नाही. तू लपतोस का इकडे? डोकं असं हे कर ना. जावई माझा हात दुखला, पटापट बोला. जावई हा माझा मुलगाच आहे. हा चला. मुलगा आहे तर हा पण मुलगाच आहे. एवढं मी प्रेम करते माझ्या जावईवर. हा, चलो बाय बाय. तिचं अजून 2-3 वर्ष आहे. येस, थँक्स फॉर आता वॉचिंग. हिचं 2-3 वर्ष नाही करायचं बोलते. पण नंतर तिकडे आहे ना, तिकडे करायचं. सून यायची कर्तव्य आहे, आहे. सून येणार आहे आम्हाला. सून येणार मला ह्या वर्षी. देव करो चांगली सून भेटते, अशीच आमची सारखी हसती खेळते आणि माझं जीवन सफल होऊ दे. होईल होईल होईल. ज्योती तू काय लपतेस? ये बाय.